चला तुम्हाला एक अद्भुत पदयात्रा दाखवतो. वणीगड माता सप्तशृंगी डीजेच्या आवाजामध्ये ही पदयात्रा हे भक्त मात्याचे भक्त वाजत गाजत जात आहे. पुढचे 4 ते 5 दिवस पदयात्रा करून ते गडावर पोचतील आणि मातांच्या दर्शनाचा ते आनंद घेतील. तुम्हाला माहिती रामनवमीच्या दिवशी शेवटचं 9वा दिवस किंवा नवरात्र संपते, त्याच्यानंतर उत्सव चालू होतो. सप्तशृंगी हे पाहण्यासारखं आहे. वणीगड दरवर्षी पुष्कळ भाविक जातात आणि मातेचे दर्शन घेऊन समाधानी पावतात. एक आनंदाच्या उत्साहाचा क्षण असतो तो भक्तांसाठी. उन्हाळ्यात आता बघ उन्हाळा किती कडक पडतोय तरी पण काळजी घेऊन व्यवस्थित हे श्रद्धाळू पायी चालत जातात. इथून ते सप्तशृंगीगड वणी तिथपर्यंत ते पायी चालत जातात. शक्यतो ते दुपारी झोप घेतात आणि रात्री चालतात ते. हो, कारण मी तुम्हाला सांगितलं उन्हामुळे प्रचंड इकडं तापमान आहे, त्याच्यामुळे आजारी पडण्याचा पण धोका असतो, सर्वांचा धोका असतो. परंतु मग हे भक्त दुपारी आराम करून आणि मानाची काठी आहे मातांची मानाची काठी म्हणतात याला, दुपारी ते आराम करतात, विश्राम घेतात आणि मग रात्री ते आपली पदयात्रा चालू करतात. जागोजागी त्यांच्यासाठी अन्नछत्र म्हणजे दानशूर व्यक्तींनी चालू केलेले अन्नछत्र, कुठे रस देतात, कुठे काही फळं देतात, त्यांना जागोजागी रस्त्यावर त्यांना वाटप होतं. करा शेअर, जास्तीत जास्त व्हिडिओ. जय माता दी, करा शेअर.